गॉड. सध्या आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करीत आहोत आणि तो विषय आहे आर्थिक समृद्धी. तुम्ही ख्रिस्ती असा, विधर्मी असा, विश्वासणारे असा नसा, प्रत्येकजण आर्थिक अडचणीच्या परिस्थितीतून जात आहे. 90% देवाचे लोक, चर्च मेंबर्स आणि पाळक सेवकसुद्धा आज 90 ते 95% आर्थिक परिस्थितीने बेजार झालेले आहेत. आणि म्हणून ह्या विषयावर पाहिजे तेवढं शिक्षण हे पुरेसं दिलं जात नाही आहे आणि जे दिलं जात आहे ते बरंचसं चुकीचं शिक्षण आहे. आणि म्हणून देवाचं वचन ह्या विषयाबद्दल, समृद्धीबद्दल काय शिकवतं हे आपण त्याच्या वचनातून पाहत आहोत. आणि आजचा जो विषय आहे तो आहे संपत्तीच्या स्थलांतरासाठी स्वतःला कसे तयार करावे. हाऊ टू पोझिशन युअरसेल्फ फॉर वेल्थ ट्रान्सफर. संपत्तीच्या स्थलांतरासाठी स्वतःला कसे तयार करावे. किती महत्त्वाचं आहे नाही का. म्हणजे काय संपत्तीची बदली किंवा स्थलांतर होऊ शकते. हो. आणि ती कशी आणि कसं झालं आणि कसं आजही होत आहे आणि तुमच्याही बाबतीत कसं होऊ शकतं हे आपण शास्त्रातून पाहणार आहोत. नीतिसूत्राचा 13वा अध्याय आणि याच्या 22व्या वचनात असं लिहिलेलं आहे, चांगला मनुष्य आपल्या पुत्र पौत्रास वतन ठेवितो. आणि आता ऐका, पण पाप्याचे धन धार्मिकासाठी साठवलेले असते. पापी जनांचे धन धार्मिकांसाठी साठवलेले असते. आज प्रभू येशूची मंडळी ह्या बाबतीमध्ये कमकुवत आहे आणि म्हणून चर्चमध्ये, मोठ्या मंडळांमध्ये, संस्थांमध्ये आर्थिक घोटाळे झालेले आहेत, होत आहेत. कारण आर्थिक समस्येतून कसं मुक्त देव करू शकतो, आर्थिक आशीर्वादात आपण कसं चालू शकतो, जगाच्या मार्गाने नाही देवाच्या मार्गाने, हे मंडळी प्रमुखांना माहीत नसल्यामुळे आज आर्थिक बंधनात देवाचे लोक पडलेले आहेत. म्हणजे ते काही बिलीवर नाही का आहेत, म्हणजे त्यांचं काही तारण नाही झालं का, झालेलं आहे. त्यांचा काही विश्वास नाही का, आहे. पण ह्या बाबतीत विश्वास नाही, ह्या बाबतीत कसं होऊ शकतं हे खरं वाटत नाही. आणि म्हणून आपण सध्या या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पापी जनांचं धन किंवा पाप्यांचं धन धार्मिकांसाठी राखून ठेवलेलं आहे. म्हणजे धार्मिकांना जवळ धन संपत्ती असावी ही देवाची इच्छा आहे. म्हणून नीतिसूत्रे 10:22 इथे काय लिहिलं आहे, ज्यांना संपत्तीची भीती वाटते ते म्हणतात की पाळकांनी आणि चर्चमध्ये पैशाबद्दल बोलायचं नसतं. त्यांनी कृपा करून हे वचन बघा, नीतिसूत्र्याचा 10वा अध्याय आणि 22वं वचन. आणि त्यांना गरज असते तरी ते बोलत नाही, दुसऱ्यालाही बोलू देत नाही. आणि म्हणून मला त्याची गंमत वाटते. ते म्हणतात बोलू नका पैशाबद्दल. अरे पण तुम्हालाही पैशाची गरज आहे, आम्हालाही, सगळ्यांना आहे. नीतिसूत्रे 10 आणि 22 सर्वजण काय लिहिलेलं आहे, परमेश्वराचा आशीर्वाद काय देतो. म्हणजे समृद्धी ही देवाची इच्छा आहे का. कुणीतरी म्हणेल नाही पण मला नाही आवडत, तो तुमचा प्रश्न आहे. आणि तुम्ही जे म्हणताल नाही आवडत हे सुद्धा संशयास्पद आहे माझ्या दृष्टीने. कारण खऱ्या मनाने कोणी असं म्हणत नसतं की मला समृद्धी संपत्ती नको, नाही का. आणि मग किती प्रामाणिकपणे कोण म्हणतं हे पण क्वेश्चनेबल आहे. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. म्हणजे जर आशीर्वाद आहे तर समृद्धी आहे, आशीर्वाद नाही तर समृद्धी नाही. मग 2-2, 3-3 नोकऱ्या करा, पार्ट टाईम करा, है ना, काही स्कीममध्ये फसा, भिशा काढा, कुठे गुंतवणूक करा, लबाड्या करा. जर आशीर्वाद नाही तर त्याला यश नाही, तर शांतीने झोप लागत नाही आणि तर त्याचे परिणाम भोगावे लागतात.
आणि म्हणून तिथं कंप्लीट वचन असं आहे, नीतिसूत्रे 10:22, की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. इथंच थांबलेलं नाही, तर पुढं काय लिहिलंय, तो त्याच्याबरोबर आणखी कष्ट देत नाही. आणखी कष्ट देत नाही. आज प्रॉब्लेम असा आहे मंडळीत, की आशीर्वादपर्यंत तरी पण कष्ट करतात. पण माझं शास्त्र सांगते की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तो त्याच्याबरोबर कष्ट देत नाही. आता पहिली गोष्ट ही जिथून आपण सुरुवात केलं, की पापी जनांचं धन धार्मिकासाठी राखून ठेवलेलं आहे. म्हणजे ते पापी जनांच्या जवळ किंवा देवाकडे न वळलेल्या देवाच्या जे लोक नाही त्यांच्याजवळ जे असलेलं हे देवाच्या लोकांसाठी आहे, त्यांच्याकडे यावं, हे या वचनात सांगितलेलं आहे. आता काहीतरी समजलं तर कोणी काहीतरी म्हणा, कोणाला जर काही समजलं तर काहीतरी म्हणा. हे जग देवाचं आहे, जगातले लोक, जगातले सोने चांदी धनसंपत्ती त्याची आहे. पण आज प्रॉब्लेम असा आहे की ते चुकीच्या लोकांच्या हातात आहे, आणि त्या चुकीच्या लोकांच्या हातातून देवाच्या लोकांच्या हातात यावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून इथं लिहिलं की पापी जनांचं धन धार्मिकांसाठी राखून ठेवलेलं आहे. राखून ठेवलेलं आहे, साठवलेलं आहे, स्टोर्ड अप और लेड अप. पहिला पॉईंट, पहिली गोष्ट ही की जगातील सर्व धनसंपत्ती ही परमेश्वराची आहे. ऑल वेल्थ इन दिस वर्ल्ड बिलॉंग्स टू गॉड. आपला विषय काय आहे? संपत्तीचे स्थलांतर. संपत्ती आपल्याकडे यावी, जे आपल्याकडून सैतानाने लोकांनी चोरून नेलेलं, जे आपलं आहे, जे देवाला तुम्हाला मला द्यायचं आहे पण आतापर्यंत आपल्याजवळ नाही आहे, ते दुसऱ्यांच्या हातात आहे, ते तिथून आपल्यापर्यंत कसं येऊ शकतं, हा आजचा विषय आहे. म्हणून नीट लक्ष द्या. तर पहिली गोष्ट आहे की सर्व काही हे जग त्याचं आहे, जगातला सर्व त्याचा आहे. स्तोत्र 24:1, साम 24:1 काही वचनं आपण पाहू की जे सिद्ध करतं की जग आणि जगातलं सर्व त्याचं आहे. स्तोत्र 24 आणि वचन 1 इथं लिहिलेलं आहे, पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही, म्हणा सर्व काही परमेश्वराचे आहे. जग फक्त जेवढं सांगितलं म्हणा तेवढंच म्हणायचं, पुढचं म्हणायचं नाही. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. या ठिकाणी लिहिले की जग, जगात राहणारे लोक, जगात जे काही आहे ते कोणाचं आहे? म्हणजे ओनर, मालक कोण आहे? तुम्ही आणि मी नाही आहे. नाही, पण आम्ही घर घेतलं, मी मालक आहे. मालक जरी असलं तरी तो आपण टॅक्स देतो, तरी तो आपला आपण करार करतो, तरी म्हणजे ऑफिशियली, आणि तरी शेवटी आपण जेव्हा हे जग सोडून मरून जातो त्यावेळेस आपण काही जगातलं घेऊन जात नाही. मग ते आपलं आहे का? पण आपण आपलं असल्यासारखं आपण वागतो. या ठिकाणी एक महत्त्वाचं सत्य, सिंपल बट इम्पॉर्टंट ट्रूथ, जग व त्यातले सर्व काही परमेश्वराचे आहे. हे माझं नाही, देवाचं आहे. मी देवाचा आहे, जग त्याचं आहे. देवाने मला जन्माला घातलं, ह्या जगात ठेवलेलं आहे, आणि जे काही माझ्याजवळ तुमच्याजवळ आहे हे त्याने दिलेलं आहे. मग ते नोकरी असो, तो बिझनेस असो, ते कला कौशल्य, ते टॅलेंट असो, ते क्वालिफिकेशन, एज्युकेशन असो, शिक्षण असो, जी बुद्धी ज्ञान दिलेली ते असो, देवाने दिलेलं आहे. कितीतरी लोक वेडे आहेत, पण तुम्ही आणि मी वेडे नाही आहे, ही देवाची देणगी आहे. कितीतरी लोकांना स्वतःचं घर नाही आहे, नोकरी नाही आहे ना, पण दिले. कितीतरी लोकांजवळ सर्व काही पण मुलं बाळं नाही आहे, पण ते देवान, म्हणजे ते त्याचं आहे. हे पहिली गोष्ट की ओनरशिप ही देवाची आहे, माझी नाही, तुमची नाही आहे. आपण मालक नाही आहे, मालक तो आहे. प्रेज द लॉर्ड. माणसाला मालक केलं नव्हतं, बागेची मशागत करणारा मॅनेजर म्हणून ठेवलेलं होतं. मॅनेजर आणि ओनर याच्यामध्ये फरक असतो नाही का? मालक आणि मॅनेजर ह्याच्यात फरक असतो नाही का मामा?
तर तुम्ही आणि मी जे काही आपल्याजवळ धन संपत्ती आहे याचे मालक नाही आहे, तर त्याच्या मालकी हक्क त्याचा आहे. कारण आपण जगात काही आणलं नाही, काही घेऊन जात नाही आहे. आर्थिक समृद्ध होण्यासाठी, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मी नेहमी सांगतो, परत एकदा सांगाल की प्रार्थना जादू नाही आहे की काही करायचं आणि नुसते कोणीतरी प्रार्थना केली आणि जादूची कांडी फिरवल्यासारखं पटकन परिस्थिती बदलली. तसं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या समजल्या पाहिजे, आपण केल्या पाहिजे आणि मग आपल्याला ते मिळतं. आणि बरेच जणांना वाटतं शॉर्टकट, आणि काही जण शिकवतात सुद्धा, आणि म्हणून त्यांची चूक नाही आहे. शिकवणारे पण तसं रॉंग शिकवतात. आम्हाला द्या, आमच्या चर्चला, आमच्या मिनिस्ट्रीला द्या, मला द्या, आणि मग देव तुम्हाला आणि पट कर देईल. आणि ज्यांना देतात तेच समृद्ध होतात आणि देणारे तसेच राहिलेले आहेत. आणि त्यांचा दिवस अजून आला नाही, आणि मी तर म्हणतो येणारही नाही. कारण जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत माणूस मुक्त होत नाही. प्रभू येशू म्हणतो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. चुकीच्या गैरसमजातून, खोट्या शिक्षणातून, खोट्या लोकांपासून खरं सत्य देवाच्या वचनाचं समजलं की मग माणूस मुक्त होतो. तोपर्यंत तो मुक्त नसतो. तर जग व त्यातले सर्व काही परमेश्वराचे आहे. म्हणजे जरी आपण जे म्हणतो जे आपलं आहे ते खरंच आपल्या मालकीचं किंवा आपलं नाही आहे. जग व त्याच्यातले सर्व काही, आणि त्याच्यात तुम्ही पण आहे, मी पण आहे, म्हणजे आपण पण देवाचे आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्ही आणि मी, आणि तुमच्याजवळ जे आणि माझ्याजवळ जे आहे हे पण त्याचा आहे. मालकी हक्क त्याचा आहे. दशांश अर्पण नाही द्यायला लोकांना जड का जातं? कारण हेच सत्य माहीत नसतं की मी पण त्याचा आहे, माझ्याजवळ जे आहे पण त्याचा आहे. जेव्हा हे कळतं तेव्हा तो म्हणतो की मी तुझा भाग तुला देईन. तोपर्यंत चोरी करीत असतो देवाची. तोपर्यंत म्हणतो की नाही पण दशांश दिलं तर, नाही पण फक्त ऑफरिंग दिल्या तर, असं काही पण म्हणतो. पण जेव्हा कळतं की मी त्याचा आहे, माझ्याजवळ त्याचा आहे, सर्व काही त्याचं आहे, मग ते त्याचं ते आपल्याला देतो. स्तोत्र 50 आणि वचन 10, Psalm 50 verse 10. इथं आणखी काय सांगितलेलं आहे? स्तोत्र संहिता 50 आणि वचन 10. इथे स्तोत्रकर्ता म्हणतो, कारण वनातील सर्व पशु, हजारो डोंगरावरील गुरेढोरे माझे आहेत. सर्व पशु पक्षी, सर्व जनावरं त्याचे आहेत. मालकी हक्क त्यांचा आहे. ते शेतकऱ्यांचे असो, ते तुमचे असो, माझे असो, पण परमेश्वर म्हणतो ते माझे आहेत. कारण तुम्ही पण माझे आहात. हे जग माझं आहे. मी ह्या जगाचा तुमचा मालक होणार आहे. पापी माणसाला, तारण न झालेल्या माणसाला असे विचार आवडत नाहीत. आदामाचा स्वभाव आतून बंडखोरी करून म्हणतो की नाही ते माझं आहे, मी कमावलेलं आहे. पण पश्चाताप केलेला माणूस म्हणतो की नाही हे सर्व त्याचं आहे, मी पण त्याचा आहे. जे काय आहे त्याच्या कृपेने आहे. आणखी एक वचन, हग्गाईचं पुस्तकाचा 2रा अध्याय. हग्गाईचं पुस्तकाचा 2रा अध्याय आणि असं 8वं वचन बघा. द बुक ऑफ हेगेआय चॅप्टर 2 वर्स 8. आणि त्या ठिकाणी काय लिहिलंय बघा. परमेश्वर या ठिकाणी काय म्हणत आहे बघा. सर्वजण वाचो. रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हगे जुन्या करारात आहे. हा, परमेश्वर म्हणतो की जगातलं सर्व सोनं आणि चांदी हे माझं आहे. आणि आपण ते लॉकरमध्ये ठेवतो, बँकेत ठेवतो. आपण म्हणतो की ती आयुष्याची कमाई आहे आणि ते गेल्यावर लोक आत्महत्या करतात, है ना, एवढा त्याच्यात जीव असतो. पण परमेश्वर म्हणतो की पृथ्वीवरचं सर्व सोनं, सर्व चांदी, सगळं काही जे आहे ते सर्व माझे आहेत. ज्यावेळेस आदामाने हव्वा त्या बागेमध्ये होते त्या ठिकाणी सर्व प्रकारचे धातू, सोनं, चांदी सर्व विपुल प्रमाणात होते. समृद्ध स्थितीत त्या एडेन बागेत माणसाला देवाने ठेवलेलं होतं.
म्हणजे देवाची इच्छा ही आहे की माणसाला काही कमी पडू नये, सर्व काही विपुल असावे. प्रेज द लॉर्ड. ही ओरिजिनल इच्छा आहे. देईल का हा विषय नाही आहे. सगळं दिलेलं होतं, नंतर तयार करून तिथं ठेवलं होतं. सगळं उपलब्ध अवेलेबल होतं. पण बंडखोरी केली, पाप केला आणि सगळं घालवलं, सगळं गमावलं. आपला विषय आहे की संपत्तीच्या स्थलांतरासाठी स्वतःला तयार करणे. हाऊ टू पोझिशन युअर सेल्फ फॉर वेल्थ ट्रान्सफर. जी संपत्तीचे धन देवाने आपल्यासाठी जे वतन राखून ठेवलेलं, ते तिकडून आपल्यापर्यंत कसं येऊ शकतं. पहिली गोष्टी आपल्याला हे कळलं पाहिजे. पहिला पॉईंट जो आपण पाहिला या वचनावरून, की जगातलं सर्व काही आणि आपण आणि आपल्याजवळचं हे त्याचं आहे. हे कबूल केलं पाहिजे, हे मान्य केलं पाहिजे. जर स्वतःला तयार करायचं की हे माझं नाही त्याचं आहे, याच्यावर माझा नाही त्याचा मालकी हक्क आहे. दुसरी गोष्ट, 2 कोरिन्थियस पत्र याचा 8वा अध्याय आणि 9वं वचन बघा. 2 कोरिन्थियन्स 8:9. कोरिन्थियस 2 पत्र या ठिकाणी कोरिन्थियरांना लिहिताना पौल काय लिहितो बघा. 2 कोरिन्थ 8 आणि 9. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हाला माहीत आहे. कृपा, तो धनवान असता तुम्हाकरिता दारिद्र्य झाला, अशा हेतूने की आम्ही दारिद्र्य राहावे. असं कोणाच्या बायबलमध्ये आहे का? काय लिहिलं आहे? अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने मी दारिद्र्य राहावे, असं लिहिलेलं आहे का? मग वाचा काय लिहिलेलं आहे. त्याच्या दारिद्र्याने मना मी धनवान व्हावे. ते वचन पुन्हा वाचा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सर्वजण ते 9वं वचन परत वाचा. मी मराठीत सांगत आहे. आपल्या यासाठी की, अशा हेतूने की, कशासाठी? आम्ही धनवान व्हावे ही देवाची इच्छा आहे का? नाही, पण मला वाटलं ब्रदर जसं देव ठेवेल तसं राहायचं. पण मला वाटलं की गरिबी पण देवाची इच्छा आहे. हे जे वाटणं असतं, हे जे चुकीचे विचार, हेच आपल्याला आपल्या आशीर्वादापासून वंचित ठेवतात. म्हणून आपल्याला जे वाटतं ते वचनातून चेक केलं पाहिजे की खरंच देव तसं म्हणतोय का. कारण तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, कोणाला काय वाटतं, हे खरंच खरं आहे का, हे वचनातून कळेल. आणि बरेच वेळेस आपण आपल्या वाटण्यावर अवलंबून राहतो आणि जे वाटतं तो आपला विश्वास होऊन जातो आणि ते सगळं रॉंग असतं. आणि आयुष्यभर दारिद्र्यात, कर्ज बाजारात राहतो आणि मग अशा निष्कर्ष काढतो की देवाची इच्छा नाही, जसं ठेवील तसं राहायचं, असं म्हणून खोटं खोटं समाधान करतो. या ठिकाणी एक महत्त्वाचं सत्य, दुसरा पॉईंट आहे तो असा की आदामाने, आता ऐकून घ्या आधी, आदामाने देवाची आज्ञा मोडल्याने देवाने त्याला दिलेली धनसंपत्ती सैतानाच्या स्वाधीन केली. प्रभू येशू जो दुसरा आदाम, शेवटला आदाम, त्याने सैतानाकडून ती संपत्ती आपल्याला परत मिळवून दिली. हे जर समजलं तर आजचा मेसेज कळला, नाही तर काही नाही कळलं. पहिल्या आदामाने धनसंपत्ती फितूर होऊन पाप करून सैतानाच्या अधीन केली. जे त्याचं देवाने त्याला न मागता दिलेलं होतं ते
त्याला दिला. कारण त्याचा हेतू होता की आपण देव व्हावं, आदाम हवेला कंट्रोल करावं, जगाला कंट्रोल करावं. म्हणून पाप करायला लावलं, फळ खायला लावलं आणि ते काढून घेतलं. पण देवाने दुसरा शेवटला आदाम प्रभू येशू ख्रिस्त पाठवला आणि त्याने त्या वधस्तंभावर सैतानावर विजय मिळवून जे काही त्याने चोरलेलं होतं, जे काही पहिल्या आदामाने सैतानाच्या स्वाधीन केलं होतं, ते आपल्याला मिळवून दिला. हा दुसरा पॉईंट लिहून घ्या. Adam by his disobedience transferred the wealth to the wicked. Jesus by his obedience transferred it back to the people. आदामाने त्याच्या आज्ञापालनाने ती संपत्ती दुर्जनांच्या स्वाधीन केली. प्रभू येशूने जगात येऊन ती संपत्ती देवाच्या लोकांच्या स्वाधीन केली, तुमच्या आणि माझ्या. आणि म्हणून आपण वाचलं की तो धनवान असता आम्हासाठी दारिद्र्य झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान व्हावे. चर्चला का येत नाही? काम असतं. बायबल स्टडीला का येत नाही? काम असतं. बायबल स्टडी प्रार्थना का होत नाही? रात्रपाळ्या दिवसपाळ्या करावं लागतं. हे कशासाठी? पैसा कमवण्यासाठी. पण आर्थिक समृद्धी ही देवाची इच्छा आहे. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तो त्याच्याबरोबर कष्ट देत नाही. हे जर माणसांना, पुरुषांना कळलं तर कशाला 2-2, 3-3 काम करून कशाला रात्रपाळ्या दिवसपाळ्या करतील? पण हे सत्य आपल्याला कोणी शिकवलं नाही. मी कधी लहानपणचा चर्चमध्ये पाळत लोकांना पैशाबद्दल उपदेश देताना ऐकला नाही. आणि तुम्ही ऐकलं नसावं, कारण जर ऐकलं असतं, माहीत असतं, आज तुम्ही समृद्ध असता, टॉपला असता. म्हणजे आपल्याला ह्याच्यापासून आपण वंचित राहिलो म्हणून ही लेवल राहिली. पण आपल्याला जर अगोदर लहानपणापासून कळलं असतो तर आपण इथं नसतो, अशा नसतो, अजून कुठं तरी असतो. प्रेज द लॉर्ड. कोणाला तरी कळलं मी काही तर बोलतोय. प्रभू मला सहाय्य कर, तुझ्या लोकांशी मी बोलत आहे. तर दुसरी गोष्ट ही, तिसरा पॉईंट, हे संपत्ती किंवा हे वेल्थ आपल्याकडं कसं ट्रान्सफर होऊ शकतं, आपल्याकडे कसं येऊ शकतं. बघा बघा, पहिली गोष्ट ही की वेल्थ ट्रान्सफर किंवा संपत्तीचं स्थलांतर इतिहासात जुन्या काळात झालेलं आहे. आर्थिक मंदी, आर्थिक परिस्थिती, अर्थव्यवस्था देशांची, जगाची पण पूर्वी कोलमडलेली होती. तुम्ही म्हणाल कधी? उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय बघा. उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय. जेनेसिस चॅप्टर 12 ह्या ठिकाणी देवानं जो पहिला माणूस निवडला, त्याची योजना सिद्धीस जाण्यासाठी ज्यावेळेस त्याला पाचारण केलं, देवाने नेमल्या ठिकाणी झाला. आणि म्हणून पहिला जो पार्ट होता या संदेश, या सिरीजचा, की परमेश्वराने आपल्यासाठी समृद्धीचं स्थळ नेमलेलं आहे. जर कोणी नसाल, ऐकला नसेल तर अवश्य ऐका की एक समृद्धीचं स्थळ ह्या आयुष्यात, ह्या जगात देवाने तुमच्यासाठी नेमलेलं आहे. तुम्ही रॉंग ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी जोपर्यंत आहात, तुम्हाला सर्व आशीर्वाद उपभोगायला मिळणार नाही. जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल, तिथं सर्व काही पुरवलेलं आहे. अब्रामाला सांगितलं की मी आशीर्वाद देईन, पण मी सांगेल त्या देशात जा. नाही, पण मी इथंच राहून मला आशीर्वाद दे. नाही, एक ठिकाण असतं. आणि मग त्याने काय म्हटलं बघा, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करील. आणि आता ऐका, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. मी तुला आशीर्वाद देईन आणि तू आशीर्वादित होशील. अब्रामाला जर आशीर्वाद नाही तर तो दुसऱ्याला कसा आशीर्वाद होईल, नाही का? तुम्ही जर आशीर्वादित नाही तर तुम्ही दुसऱ्यांना, घरच्यांना कसे आशीर्वादित व्हाल, नाही का? अगोदर तुम्ही आणि मी आशीर्वादित पाहिजे तर आपण दुसऱ्यांना आशीर्वाद ठरवू शकतो. म्हणा आमेन. म्हणा काहीतरी मी तुमच्याशी बोलत आहे, मी माझ्या मंडळीशी, देवाच्या लोकांशी बोलत आहे. आमेन. किती जण जागे आहेत? जागे असाल तर काहीतरी योग्य वेळी म्हणायला शिका.
पुढे तो म्हणतो वचन 3, तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट किंवा कल्याण करीन, आणि तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझे जे चांगलं चिंततील त्यांचं मी चांगलं करीन. कोण चांगलं करीन? मी. ती जबाबदारी आहे माझी. तुला तुझ्या पोरांचं तुझं स्वतःचं चांगलं करायची गरज नाही, मी ते पाहून घेईन, परमेश्वर म्हणतो. आणि जे तुला शाप देतील त्यांना मी शाप देईन. आता हा आशीर्वाद देवाने अब्रामाला दिला. आणि पुढं जर आपण वाचलं, कालांतराने त्या देशात दुष्काळ पडला. आणि 15 आणि 16 वचन जर आपण पाहिलं तर आपण असं वाचतो की अब्राम तो देश सोडून मिस्र देशात गेला. 10व्या वचनात सांगितलेलं आहे की पुढे देशात दुष्काळ पडला तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला. बघा, आता तिकडे गेल्यानंतर काय झालं? आणि ह्यावेळेस अब्राम आणि सारा हे वयस्कर आहेत. आता इकडे ऐका स्टोरी. तिकडे गेल्यानंतर अब्रामाने त्याच्या पत्नीला सांगितलं की तू माझी बहीण आहेस असं त्या लोकांना सांग, कारण जर त्यांना कळलं की बायको आहे तर ते तुझ्यामुळे माझा जीव घेतील. इथं महत्त्वाचा पॉईंट असा आहे का लेडीज, की ह्या वयात सुद्धा सारा इतकी सुंदर होती की अब्रामाला डाऊट होता की ते राजाचे लोक आणि ते लोक तिला ठेवून घेतील. नाही समजला? स्तोत्रकर्ता म्हणतो तो तुझे तारुण्य गरुडासारखे नवे करतो, तो तुला उत्तम पदार्थाने तृप्त करतो, यासाठी की तुझे तारुण्य गरुडासारखे नवे व्हावे. देवाचा आशीर्वाद असला तर तुमचं वय किती झालं तरी लोकांना कळणार नाही. हा एक आशीर्वाद असतो. म्हणून म्हटलं लेडीज लक्ष द्या, आमेन प्रेज द लॉर्ड म्हणायला तयार राहा. तर ह्या ठिकाणी ही बाई सारा एवढी सुंदर होते की त्यांना सांगावं लागलं की तसं सांगू नको, नाही तर ते मला मारून टाकतील. तू सांग की माझी बहीण आहे. आता एका अर्थाने ती बहीण पण लागत होती. म्हणजे जे काही ठरवलं, जे काही सांगितलं हे पूर्ण सत्य नव्हतं, पण अर्ध सत्य होतं. अर्ध बरोबर पण होतं, पण अर्ध चुकीचं पण होतं, नाही का? आपण अर्ध सत्य सांगतो, नाही का? तुम्हाला माहिती आहे मी काय बोलतो ते. खरं पण बोलायचं नाही, खोटं पण बोलायचं नाही का? कोणीतरी हसतंय माझ्याकडे, मला माहिती आहे. तर हे ह्या ठिकाणी सांगितलं. आणि काय झालं? वचन 17, वचन 15 आणि 16, फारोच्या सरदारांनी तिला पाहून फारोची तिची प्रशंसा केली आणि त्याच्या घरी नेऊन ठेवले. फारोच्या लोकांनी पाहिलं एवढी सुंदर बाई, फॉरेनहून परदेशातून आलेली, नवरा बायको, आणि जरी ती आपल्याला तरी ती एवढी स्मार्ट सुंदर आहे की आपण फारोच्या पुढं तिची प्रशंसा करू. आणि तिला धरलं आणि फारोच्या दरबारात घेऊन गेले. आणि पुढं काय लिहिले 16वर, तिच्यामुळे त्याने म्हणजे फारोने अब्रामाचे बरे केले. आता नीट ऐका हे वचन. तिच्यामुळे त्याने काय केले? अब्रामाचे बरे केले. म्हणजे काय केलं? आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले. आणि या ठिकाणी वेल्थ ट्रान्सफर किंवा संपत्तीचं स्थलांतर झालेलं आहे. अब्राम जेव्हा बापाच्या घरातून निघाला त्याच्याजवळ हे बैल, गाढवं, नोकर, चाकर कोणी नव्हते, एवढं काहीच नव्हतं. पण ह्या ठिकाणी आल्यानंतर काय झालं की अचानक परिस्थिती बदलली. अचानक त्याच्याकडे नोकर, चाकर, दास, दासी आणि प्रॉपर्टी त्या वेळातली की बैल, गाढवे, गुरंढोरं, जनावरं, ही प्रॉपर्टी आली. प्रेज द लॉर्ड. हे पहिलं वेल्थ ट्रान्सफर, हे पहिलं संपत्तीचं स्थलांतर या ठिकाणी झालेलं आहे. दुर्जनांचं धन कोणासाठी राखून ठेवलेलं आहे? धार्मिकांसाठी राखून ठेवलेलं आहे. फारो आणि त्याचे लोक दुर्जन, देवाला न ओळखणारे, पण त्यांचं धन कोणाकडे आलं? अब्रामाकडे आलेलं आहे. देवाची इच्छा आहे का? देवाने
अब्रामासाठी देवाने अब्रामाच्या संतानासाठी म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी धन राखून ठेवलेलं आहे का? हो. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की फारोने त्याचे कल्याण आणि यांनी मागितलं पण नाही. आणि मग पुढे आपण वाचू 17व्या वचनापासून. तरी अब्रामाची स्त्री सारा हिच्या पायी परमेश्वराने फारो व त्याच्या घराण्यास भारी पीडा भोगायस लावली. तेव्हा फारोने अब्रामास बोलावून म्हटले, तू हे काय केलेस? ही तुझी बायको आहे, हे मला का नाही सांगितले? त्याला माहीत नव्हतं. आणि तो विचारतो, तो म्हणतो की तुझ्यामुळं मला प्रॉब्लेम झाला, त्रास झाला, तू मला अगदी माझ्याशी खरं का बोलला नाहीस? ती तुझी बहीण आहे म्हणून तू मला का सांगितले? मी तिला आपली बायको करण्यासाठी माझ्याकडे ठेवले होते, तर आता ही पहा तुझी बायको, हिला घेऊन जा. आणि आता ऐका, तेव्हा फारोने आपल्या दासांना त्याच्या संबंधाने हुकूम केला आणि त्याची बायको व त्याचे जे काही होते त्यासह त्याला वाटेला लावले. म्हणजे जे काही त्याला दिलं होतं खुश होऊन ते परत नाही घेतलं, ते पण घेऊन जा आणि बायको पण घेऊन जा आणि न मागता. प्रेज द लॉर्ड. पाप्यांचं धन धार्मिकासाठी राखून ठेवलेलं आहे. हे ॲक्च्युली इजिप्तमध्ये हे ॲक्च्युली अब्रामाच्या बाबतीत घडताना आपण पाहतो आहे. आणि तुम्ही आणि मी शास्त्र सांगते की आपण अब्रामाची संतान आहेत. म्हणजे अब्रामाला दिलेला आशीर्वाद येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला लागू आहे. पण हे चर्चला, मंडळीला, देवाच्या लोकांना माहीत नसल्यामुळे आज आर्थिक परिस्थितीतून कर्जबाजारी आणि ह्या बाबतीत सैतानाने मारून खाली बसवलेलं आहे की नाही तू स्वर्गात जा, पण इथं तू गरीब राहा, दारिद्र्य राहा, टेन्शनमध्ये राहा, होसनं मागत राहा. पण प्रभू येशू म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. आज हे सत्य तुम्हाला समजलेलं आहे. किती जणांना समजलेलं आहे की पापी जनांचं धन धार्मिकांसाठी राखून ठेवलेलं आहे. जग जर त्याचं आहे आणि मी जर त्याचं आहोत, तर आपलं जे आहे त्या चुकीच्या लोकांच्या हातात आहे. पण तिकडून आपल्याला इकडून आणायचं आहे, तिकडून इकडं घ्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर ते करत आहे. म्हणून सांगतो की ही सिरीज चुकवू नका. यूट्यूबवर, टी व्हीवर पाहणं वेगळं, नोट्स वाचणं वेगळं आणि प्रत्यक्षात ऐकणं वेगळं. मला माहिती आहे की कोणी एवढं स्मार्ट नाही की एकदाच ऐकल्यावर सगळं डोक्यात जाईल. हे दिव्य रहस्य आहे. जर खरंच आर्थिक परिस्थितीतून त्या बाबतीत जर जगापुढे साक्ष व्हायचं असेल आणि आत्मिक जीवनात वाढायचं असेल, का बरं बायबल येतात नाही काम होतं, का बरं इकडं तिकडं काम होतं. पण ते जर नीट चाललं तर तुम्हाला पूर्ण वेळ मिळेल शास्त्र वाचायला, प्रार्थना करायला आणि देवाच्या वचनाचे कार्य करायला. प्रेज द लॉर्ड. सगळा वेळ सैतान कुठं खाऊन टाकतो? मर करण्यात. तो बिझी ठेवतो, कमाव आणि मग इकडं कमवलं की तिकडं डॉक्टर तयार असतो, इकडं कमवलं की तिकडं कोर्ट कचेऱ्या भानगडी होतात, पोलीस स्टेशन होतात, तिकडं पैसे द्यायचे. आणि मग काय फायदा होतो? काहीच नाही मिळत. आणि तरी आपल्याला वाटतं की आपण आशीर्वादित आहोत. आज मला तुम्हाला विचारायचं की खरंच स्वतःच्या मनाला विचारा आणि ठरवा की खरंच आजपासून प्रभू जे काही झालं ते झालं, पण मी तुझ्या स्वाधीन होतो. मला आज सत्य समजलेलं आहे, मला त्या नेहमीला ठिकाणी जायचं आहे. तुझं वचन सांगतं की पापी जनांचं धन माझ्यासाठी राखून ठेवलेलं. मी विश्वास धरतो की ती माझ्याकडे येईल. किती जणांचा विश्वास आहे? आत्तापर्यंत नाही आयला, आयुष्य गेलं, म्हातारे झाले, रिटायर झाले, पण तरी तुम्ही विश्वास ठेवू शकता की आत्ता ते माझ्याकडे येईल. मी मरण्यापूर्वी, मी ह्या जगातून जाण्यापूर्वी मी ते पाहिल की तुझं वचन माझ्या कुटुंबात, माझ्या जीवनात प्रत्यक्ष घडताना मी पाहिल. किती जण आमेन म्हणू शकतात? माणसासारखे माणसं आमेन म्हणा. हालेलुया. हे गंमत नाही, हे देवाचं वचन आहे. खोट्या गोष्टी, जोक सांगण्याचे दिवस निघून गेले. उगीच ओरडून आरडून उपदेश करण्याचे दिवस हे नाही. आज रियालिटी पाहिजे, खरं पाहिजे. खरं लोक, खरा देव, खरे अनुभव हे जगाला पाहायचं आहे. खोटे डुप्लिकेट नाही पाहिजे. खोटे ख्रिश्चन नाही पाहिजे की खरंच आम्ही पण ख्रिश्चन, ते पण ख्रिश्चन, पण आमच्यापेक्षा त्यांची लेवल जास्त आहे. काय रहस्य आम्हाला सांगा ब्रदर. असं कोणीतरी येऊन म्हटलं पाहिजे की त्यांच्याजवळ काहीतरी आहे जे माझ्याजवळ नाही आहे.
तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की अब्रामाच्या बाबतीत देवाने संपत्तीचं स्थलांतर केलं, जे त्याचं नव्हतं, न मागता, न कमवता, आणि विशेष म्हणजे न कमवता मनोज, आणि ते पण राजाकडून. नौकर, चाकर, दास, दासी, गुरं, ढोरं, मेंढरे, आणि ह्याच्याही पलीकडं राजाशी खोटं बोलला. आता राजाने जर ठरवलं असतं की याला हात घाला मारून टाका, चाललं असतं. पण का नाही झालं माहीत आहे का? याचं कारण ऐकून घ्या. वचन आहे, मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूसही त्याच्याशी समेट करायला लावतो. शत्रू पण पाहतो की मला लुटलेला आहे, पण तो काहीच करू शकत नाही, कारण देवाचा आशीर्वाद त्याच्या माणसावर असतो. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तो त्याच्याबरोबर कष्ट देत नाही. खोटं बोलून सुद्धा तो म्हटला की बायको पण घेऊन जा, सगळं घेऊन जा, पण जा, कारण तुमच्यामुळं देवाने मला शिक्षा दिलेली आहे. आणि सगळं घेऊन त्याला बाहेर काढला. तो आत रिकामा गेला आणि बाहेर भरून आला. प्रेज द लॉर्ड. पापी जनांचं धन धार्मिकासाठी राखून ठेवलेलं आहे. तर परमेश्वर हे करतो. परमेश्वराने हे केलं, अब्रामाने नाही केलं. परमेश्वर ते तुमच्या आणि माझ्या बाबतीत करणार आहे, आपण नाही करणार आहे, लोक नाही करणार आहे. तो लोकांचा ताबा घेणार आणि लोक होऊन देणार आहे. सोनाने ब्रदर हे घ्या, टेन्शनमध्ये राहू नका, जा. पिंटू मामा हे घ्या, आणि तुम्ही घडी घडी करू नका. हे परमेश्वर करील. आमेन म्हणा, विश्वास असेल तर. मी तुमच्याशी बोलतोय. ही इच्छा पाहिजे, आणि म्हणून ते आपल्याकडे येण्यासाठी काय, तिसरा पॉईंट, की आपली इच्छा आणि आपलं आज्ञापालन पाहिजे. लिहून घ्या. हे आपोआप होत नाही आहे, हे काही स्वप्न नाही आहे. अब्राम आज्ञापालन करणारा होता. अब्रामाला देवाने सांगितलं की ते घर सोड, ते देश सोड, ते गणगोत सोड, आणि चल. तो निघाला. आज्ञापालन पाहिजे, निघायला पाहिजे. बरेच जण आपण अजून निघालेच नाही, आपण तिथंच बसलो आहे. आपण तिथंच बसलेलो आहे. आपण उपदेश ऐकतो, प्रेज द लॉर्ड म्हणतो, आणि तिथंच आहे. किती जण निघालेले आहेत त्याच्या आज्ञापालनाने. निघाले म्हणजे आज्ञापालन करत आहेत रोज, सर्व बाबतीमध्ये त्याच्या वचनात चालत आहेत, म्हणजे तुम्ही निघालेला. जर ते होत नाही म्हणजे तुम्ही निघालेले नाही आहे. चर्चला येता म्हणजे तुम्ही निघाले असं मी मानत नाही आणि मानणार नाही. चर्चला कोणी येऊन बसू शकतो, रस्त्यावरचा येऊन बसू शकतो, म्हणजे काही तो देवाचा आहे. नीट ऐकून घ्या. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवाने अब्रामाच्या बाबतीत संपत्तीचं स्थलांतर केला. चौथा आणि शेवटचा पॉईंट, देर इज अ टाइम सेट बाय गॉड फॉर वेल्थ ट्रान्सफर. देवाने संपत्तीचं स्थलांतर किंवा संपत्ती आपल्याकडे येण्यासाठी देवाने नेमलेला एक समय असतो. लिहून घ्या. ते काही 24 तासात रात्रीतून होत नाही. आयुष्यभर देवाचं ऐकायचं नाही, एका दिवसात परिस्थितीची बदलेल हा विश्वास धरायचा, तसं घडत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला अगोदर त्याग करायचा आहे, समर्पण करून त्याच्याकडे वळायचं आहे, आज्ञापालन करून तो नेतो तिकडं चालायचं आहे, समजत नसतं तरी चालायचं आहे, आणि मग एक दिवशी तो करतो. आणि म्हणून चौथा आणि शेवटचा पॉईंट, की संपत्ती स्थलांतरासाठी देवाने नेमलेली वेळ असते. लिहून घ्या. संपत्ती स्थलांतरासाठी देवाने नेमलेली, म्हणजे त्याचा टाईम आल्याशिवाय ते होत नाही आहे, पण त्याचा टाईम आल्यावर आपण काही न करता सुद्धा तो करतो, आणि तो टाईम आपण मिस करायचा नसतो. बघा, जसे सीझन निसर्गामध्ये आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा वगैरे, तसे आपल्या जीवनात पण शास्त्र सांगतं की सीझन आहेत, ऋतू आहेत. एक सीझन येतो उन्हाळा, आपण म्हणतो किती ऊन, कुठं जाता येत नाही, काय करता येत नाही, कधी बदलल, पण काही करता येत नाही. तो सीझन आहे तोपर्यंत आहे, पण तो कायमचा राहतो का? नाही, तो बदलतो. तसं प्रॉब्लेम, संकट, एक सीझन असतो.
नंतर पावसाळा. आपण म्हणतो पाऊस, रात्रंदिवस पाऊस, कुठं जाता येत नाही, काही करता येत नाही, पण काहीच करू शकत नाही, कारण सीझन आहे. तुमच्या जीवनात कोणता सीझन चालला आहे तुम्हाला माहिती आहे, आणि काही जणांचं माहीत पण नाही आहे. जगतात म्हणून जगतात आहे, पण माहीत पाहिजे. मूर्खासारखे होऊ नका, तर देवाची इच्छा जाणून घ्या. त्यांना माहिती नाही सकाळी उठतात, रात्री दिवस कसा जातो, महिने कसे जातात, आठवडे काही, आयुष्य कसं चाललं आहे, कुठं चाललं आहे, कुठून आलं काही पत्ता नाही आहे. चर्चमध्ये येऊन बसतो, जातो आहे, कोणीतरी प्रार्थना करत आहे, काहीतरी बडबड करून उपदेश देत आहे, चाललं आहे. हे ख्रिस्ती जीवन नाही आहे. देवाचे लोक असे नसतात, हे डुप्लिकेट लोक असतात, हे ओरिजिनल देवाचे नसतात, ते निधन असतात. सैतानाने देवाच्या मंडळीत, देवाच्या लोकात निधन पण, डुप्लिकेट लोक पण पेरलेले आहेत. आणि तो म्हणतो शेवटच्या काळात पण राहू द्या. त्यांच्या मनात वेगळे प्लॅन, वेगळा अजेंडा, वेगळ्या गोष्टी, वेगळं चक्कर चालू असतं. पण योग्य वेळी देव त्यांना बाहेर काढून त्याची मंडळी शुद्ध करतो. हा माझा अनुभव आहे, माझा विश्वास आहे. येतात ते येऊ द्या, जातात ते जाऊ द्या. मंडळी त्याची आहे, तो मेंढपाळ आहे, आपण मेंढरा आहोत. हालेलुया. देर इज अ टाइम सेट बाय गॉड. आता बघा 15 वचन बघा, 15वा अध्याय, उत्पत्ती 15, जेनेसिस 15. देवाने नेमलेली एक वेळ असते आणि त्यावेळेस हे संपत्ती स्थलांतर होत असतं. अब्रामाच्या बाबतीत कसं झालं बघा. म्हणजे त्याच्यासाठी ते मिळाल्यानंतर तुम्ही हँडल करायला तयार आहात का, मी ते हाताळायला तयार आहात का, हे परमेश्वर पाहतो. मग आपल्या हातात धन संपत्ती देतो. मग हे चॅप्टर लोकांच्या बाबतीत नाही आहे, ह्याला त्याला टोप्या घालणाऱ्यांसाठी नाही आहे. जे खरे रिअल पश्चाताप करून प्रामाणिक, मग देव त्यांच्या हातात ती संपत्ती देतो. जे पैशाच्या बाबतीत विश्वासू नाही आहेत, ते विश्वासू नाही आहेत. खरी टेस्ट विश्वासूपणाचे, हाऊ यू हँडल युअर मनी. प्रभू येशूने बहुतेक दाखले धन संपत्तीविषयी. विश्वासूपणाची टेस्ट इथं आहे की पैसा कसा हाताळतो, कोणाचा चोरून घेतो, कसा कमवतो, कसा हाताळतो, कसा खर्च करतो, याच्यावर कोण खरंच देवाचा आहे, ख्रिस्ती आहे, हे दिसून येतं. आता बघा उत्पत्ती 15 काय झालं, वचन 13, 12व्या वचनापासून आपण वाचू. हे घटना आहे. सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाढ झोप लागली, तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला. परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चितपणे असं समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहतील व तेथले लोकांचे दास्य करतील, म्हणजे गुलाम होतील, आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपत्य किंवा नाश करीन, त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तिथून निघतील. अब्रामच्या बाबतीत स्थलांतर झालं संपत्तीचं. त्याचा मुलगा इसाकाच्या बाबतीत झालं. जेव्हा दुष्काळ पडला, तो पण मिस्र देशात जाईल. परमेश्वराने सांगितलं की इथंच रान पेरणी कर, आणि त्याने पेरणी केली आणि 100 पट पीक आला. दुष्काळात कोणी पेरणी करतं का? पण ना, त्याने केली. म्हणून विश्वास कधी धरायचा असतो? जेव्हा अशक्य असतं, लोक म्हणत असतात वेडे आहे का, त्यावेळेस विश्वास धरायचा असतो. रिस्क कधी घ्यायची असते की जेव्हा आपल्या बुद्धीला पटत नसतं, पण देव सांगतो म्हणून ते करायचं असतं. सगळ्याच गोष्टी जे देव सांगतो, सुचवतो, ते बुद्धीला पटणार नसतं, लोकांना पटणार नसतं. म्हणून आपण पब्लिक ओपिनियन, तुम्हाला काय वाटतं, ह्याला काय वाटतं, हे नाही घ्यायचं. देवाने सांगितलं आणि त्याच्या वचनात फायनल त्याच्याप्रमाणे करायचं. प्रेज द लॉर्ड. परत त्याच्यावर चर्चा, परत चर्चा करून कोणाचे विचार विनिमय, मग 2-4 लोकांचं, आणि मग तसं नाही आहे. हा ख्रिस्ती विश्वास नाही आहे, हा खरा विश्वास नाही आहे. दुष्काळात इसाकाने पेरणी केली आणि 100 पट पीक मिळाला. याचं कारण काय, ऐकून घ्या.
अब्रामाला देवाने आशीर्वाद दिला होता. द ब्लेसिंग, अब्रामाला आशीर्वादित होता. म्हणून जेव्हा तो फारोकडे त्या ठिकाणी गेला तरी त्याला ह्या गोष्टीची, संपत्तीची आणि पुढील प्रवासासाठी गरज होती. म्हणून देवाने काय केलं, ते धन त्याच्याकडे ट्रान्सफर केलं. फारो म्हटलं हे सगळं घ्या पण जा. ते का दिलं फारोने अब्रामाला? कारण अब्रामावर देवाचा आशीर्वाद होता. म्हणून परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. तो आशीर्वाद जर तुमच्यात माझ्यावर आहे तर समृद्धी आहे. म्हणून मेन गोष्ट समृद्धी किंवा वस्तू पैसा नाही आहे, मेन गोष्ट आहे आशीर्वाद. तो आशीर्वाद असेल तर ती समृद्धी, तो पैसा आपल्याकडे येतो. किती जणांना समजतं मी काय बोलतो ते? म्हणून आता तुम्ही ठरवायचं की जगाच्या मार्गाने पैसा कमवायचा का देवाच्या आशीर्वादाने, हा ज्याचा त्याचा निर्णय. इसाकाच्या बाबतीत ते झालं. इसाकावर आशीर्वाद होता म्हणून दुष्काळात पेरणी केली आणि 100 पट पीक मिळालं. का मिळालं? कारण आशीर्वाद होता म्हणून. जेव्हा आशीर्वाद असतो तो आशीर्वाद समृद्धी देत असतो. आणि शास्त्र सांगतं की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे विदेशी लोकांना म्हणजे तुम्हाला मला मिळालेला आहे. जर कोणी म्हटलं नाही पण तो तर अब्राम होता ब्रदर, तो तर इसाक होता, पण मी आहे. तुम्ही जर येशू ख्रिस्ताचे आहात तर शास्त्र सांगतं की तो आशीर्वाद तुम्हाला लागू आहे, तुमच्यावर आहे, पण तुम्हाला माहीत नाही आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला माहीत होईल आणि तो तुम्ही विश्वास धराल तर देवाने नेमलेली संपत्तीचं स्थलांतर तुमच्याकडे येईल. बघा, तर ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, वचन 14-15 अध्यायाच्या त्यानंतर ते म्हणजे अब्रामाची संतती म्हणजे इस्रायल लोक, काय लिहिलं आहे 14व्या वचनाच्या शेवटचं माझ्याबरोबर वाचा. त्यानंतर ते, अरे पण आत्मिक लोकांना, देवाच्या लोकांना सुद्धा संपत्तीची, पैशाची गरज असते. मला सांगू नका की मला गरज नाही आहे आणि मी खूप आत्मिक आहे. मला माहीत आहे की कोण किती आत्मिक आहे, म्हणून इथं मला तरी सांगू नका. ते नंतर बहुत धन घेऊन, नुसतं धन घेऊन निघतील असं लिहिलं आहे का? म्हणून शास्त्र डोळ्यापुढे पाहिजे. माझ्याकडे कोणी असं पाहिलेलं मला नाही आवडत. शास्त्रात पाहायचं आणि मग प्रेज द लॉर्ड म्हणायचं असतं, नुसतं पाहायचं नसतं. ऑडिओ व्हिज्युअल तुमच्या डोळ्यापुढे देवाचं वचन पाहिजे. काय लिहिलं आहे? मग नंतर त्यानंतर म्हणजे 400 वर्षानंतर ते पुष्कळ धन घेऊन तिथून निघतील. म्हणजे देवाने आणखी एक वेल्थ ट्रान्सफर, आणखी एक संपत्तीचं स्थलांतर होण्याचं वचन दिलेलं होतं की मी तुझ्या बाबतीतच केलं, पण तुझी जी संतती होईल ना त्यांच्या बाबतीत एकदा मी असंच एका दिवसात, एका रात्रीतून त्यांच्या अकाउंटवर जमा करेन. जे त्यांनी ज्यांना लुटलं त्यांना एका फटक्यात मी देईल. आणि ते झालं. आपण वाचू, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस मोशेच्या द्वारे इस्रायल लोक मिस्र देश सोडून बाहेर आले, त्यावेळेस ॲक्च्युली काय झालं? निर्गमचं पुस्तकाचा 12वा अध्याय, एक्सोडस चॅप्टर 12. बघा, सेकंड वेल्थ ट्रान्सफर. दुसऱ्या वेळेस इतिहासात देवाच्या लोकांच्या बाबतीत जे लिहिलं की पापी जनांचं धन धार्मिकासाठी राखून ठेवलेलं आहे, ते राखून ठेवलेलं धन हे धार्मिकांकडे, देवाच्या लोकांकडे कसं आलं? निर्गमचं पुस्तकाचा 12वा अध्याय आणि वचनं 35 आणि 36. एक्सोडस 12:35 and 36 इथं लिहिलेलं आहे, मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. म्हणजे काय काय सांगितलं होतं? दागदागिने बायकांचे मागून घ्या, नवीन कपडे पोरांना मागून घ्या. का नाही? पण ते देतील का? विषय नाही आहे. त्यांची मनाची तयारी, सगळा मिस्र देश उद्ध्वस्त झालेला आहे. त्यांच्या मनात शंका नाही की तुमचा देव कोण आहे, तो काय करू शकतो. त्यांनी पाहिले, अनुभवले, सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. ते आता इतके बेजार, ते म्हणतात काही घ्या पण इथून जा. देव अशा पोझिशनला लोकांना आणतो आणि मग ते द्यायला तयार होतात. ऐकून घ्या पॉईंट, हे प्रगटीकरण कॅच करा. त्यांनी दागदागिने मागितले उसने, कारण लुबाडलं होतं. 430 वर्ष गुलाम होते, योग्य वेळी पगार देत नव्हते,
काम करून घेत होते. जे त्यांचं होतं ते मिस्रांच्या हातात होतं. आणि आता ते तयार झाले आहेत. आता एक संपत्तीचा स्थलांतर होणार आहे, वेल्थ ट्रान्सफरला. आणि म्हणून त्यांना मोशाला सांगितलं की आपल्या लोकांना सांग की प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्यांकडून दागदागिने मागून घ्यावेत. आणि मग त्या म्हटलं की तुमच्या गळ्यातलं किती छान आहे. तेव्हा गळ्यातलं हे घे. कोणीतरी म्हटलं तुमच्या हातातल्या बांगड्या आणि कधी केल्या कुठं केल्या हे घ्या. कारण दहशत होती देवाच्या लोकांची की हे लोक आहेत म्हणून आपल्याला प्रॉब्लेम आहेत. हे लोक जर निघून गेले, ह्यांना आपण त्रास दिला म्हणून आपल्याला, हे जर निघून गेले तर आपण मोकळे हो. म्हणून ते म्हटलं की घ्या, पटापट काढून दे. नाही पण असं कसं म्हणतं, असं होतं का? असं झालं, शास्त्र सांगतं असं होत असतं. असं तुमच्या बाबतीत माझ्या बाबतीत होऊ शकतं. असं झालेलं आहे. हे मी अनुभवलेलं आहे. अनुभवत आलं तुम्ही पण अनुभवू शकता. ह्या गोष्टी कशासाठी लिहिल्या तुम्हाला वाटतं? फक्त स्टोऱ्या म्हणून? बेड टाईम स्टोरी झोपताना वाचायच्या गोष्टी आहेत ह्या लहान पोरांच्या? नाही. हे देवाच्या वचनाचे सत्य आहेत की देवाने त्याच्या लोकांना कसं बाहेर आणलं, काय केलं, तो काय करू शकतो म्हणून लिहिलेलं आहे. शास्त्र का लिहिलेलं आहे? आणि म्हणतात टाईम नाही. काय कोणासाठी टाईम काढणार आहे? माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. तुम्हाला जर सुधारायचं आहे, तुमची जर परिचय, तर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी टाईम काढायला शिकलं पाहिजे. मग आमच्यासाठी दुसऱ्यांचा विचार करा. आधी स्वतःचा विचार करा. आणि स्वतःचा जर विचार नसेल तर पाऊल म्हणतो की तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. स्वतःसाठी जर टाईम, स्वतःचं भलं, स्वतःच्या कुटुंबाचं जर वाटत नसेल तर मूर्ख आहात, मूर्ख. वचन 35 वर्स 35. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने व वस्त्र प्रावरणे मागून घेतले आणि त्यांनी पण खुशाल दिले. मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले. आता ते वाक्य अंडरलाईन करा, कारण हे एवढं महत्त्वाचं आहे की एकदाच त्या वाक्याकडे पाहिल्यावर तुम्हाला समजणार नाही. म्हणून नीट डोकं शांत ठेवून त्या वचनाकडे पहा. काय लिहिलेलं आहे? मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे कोणी केले? म्हणजे ज्यांनी त्यांना गुलाम म्हणून छळलं, त्यांचे पैसे नाही दिले, त्यांना वापरून घेतलं, त्यांना लुबाडलं, तेच त्याला म्हणते की आमचा घ्या. अरे त्यांचा पगार नाही दिलेला, स्वतःचे घर, स्वतःचे दागदागिने कपडे लत्ते ते देऊ शकतील, दिले का? असे परमेश्वराने केले. हे कोण करतो? कोण करतो? कोण करतो? हां, तुम्ही आणि मी नाही, लोक नाही आहे. म्हणून म्हटलं की ते वाक्य अंडरलाईन करा की मिस्री लोकांची कृपादृष्टी म्हणजे पापी जनांची कृपादृष्टी देवाच्या लोकांवर होईल असे परमेश्वराने केले. आणि म्हणून ते काढून दिले, उगीच नाही दिले. देवाच्या लोकांना कृपा होती. आणि ती कृपादृष्टी कोणती? ऐकून घ्या आणि समजायचा काहीतरी म्हणा. अब्रामाला दिलेला आशीर्वाद त्याच्या संततीवर होता. प्रेज द लॉर्ड. तो आशीर्वाद त्यांच्यावर होता. ते आशीर्वादित होते तरी गुलामीत होते. आज देवाचे लोक आशीर्वादित आहेत तरी सैतानाच्या, व्यसनाच्या, कर्जाच्या, दारिद्र्याच्या गुलामगिरीत आहे. पण तो आशीर्वाद समृद्धी देत असतो. तो आशीर्वाद आहे हे पहिल्याने विश्वास ठेवला पाहिजे की मी आशीर्वादित आहे. मी जर ख्रिस्ताचा आहे तर माझ्यावर अब्रामाचा आशीर्वाद आहे. हे खरं वाटलं पाहिजे आणि हे कबूल केला पाहिजे. जर कोणी म्हटलं मला नाही वाटत, म्हणजे तुम्ही ख्रिस्ती नाही, म्हणजे तुमचा विश्वास देवाच्या वचनावर नाही. कारण ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आहात आणि अब्रामाचे संतान आहात तर अब्रामाला दिलेला आशीर्वाद तुमच्यावर आहे. पण तुम्ही गॅरेजमध्ये काम करा, नाही तर ऑफिसमध्ये काम करा, तुम्ही कोणताही धंदा करा, किती कमवा, तो आशीर्वाद तुम्हाला समृद्धीत येईल. तुमची कला कौशल्य नाही, प्रेज द लॉर्ड, लोक नाही, तो आशीर्वाद जो तुमच्यावर आहे तो तुम्हाला समृद्धीच्या स्थळी नेईल. मला वाटलं सगळं चर्च आमेन म्हणेल. मला वाटलं सगळ्यांना कळल मी काय म्हणतो ते. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. त्यांनी दिले
आणि काय झाले, म्हणून त्यांनी जे मागितले होते ते त्यांना दिले. अशा प्रकारे मिस्री लोकांना त्यांनी लुटले. पण केव्हा झालं? देवाने एक टायमिंग सांगितलं होतं, अगोदर गुलामगिरीत राहतील, नंतर मी मुक्त केले. एक नेमला टाईम होता आणि मग त्या टाईमला ज्यांनी लुटलं होतं, जे त्यांचं होतं ते प्लस देवाने दिलेलं ते सगळं त्यांच्याकडं आलं आणि एका दिवसात आलं. प्रेज झाला. खूप दिवस लागले नाही, थोडं थोडं आलं नाही, एका दिवसात आलं. सर्वजण हालेलुया म्हणा, मोठ्याने म्हणा. एका दिवसात ही परिस्थिती, एका दिवसात सोनं चांदी त्यांच्याकडे आलेलं आहे. थोडं थोडं बायकाने दिलेलं नाही आहे. जेव्हा देव परमेश्वर समृद्ध करतो तो एका दिवसात, एका रात्रीतून करू शकतो. लक्षात घ्या, त्याला आयुष्य लागत नाही, म्हातारा व्हावं लागत नाही आहे. फक्त विश्वास लागतो आणि आज्ञापालन लागतं. फक्त कोण काय म्हणतं ह्याचा विचार करायचा नसतो, देवाचं वचन पाळायचं असतं आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो. स्कीमवर भरोसा ठेवायचा नसतो. नाही पण किती महागाई आहे, अरे महागाईचे काळ पूर्वी पण होऊन गेले. नाही पण ते म्हणतात आर्थिक मंदी, अरे आर्थिक मंदी नाही पण भविष्याचं काय इकॉनॉमिक कोलॅप्स पूर्वी पण झालं. योसेफाच्या काळात झालं. फारोने मान्य केलं की आर्थिक परिस्थिती कोलमडली, अर्थव्यवस्था कोलमडली मिस्र देशाची. आणि फारोने सांगितलं की तो माणूस आणा ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे, आणि त्याला पंतप्रधान केलं. आणि सगळा अधिकार, सगळी संपत्ती योसेफाकडे ट्रान्सफर झाली. पापी जनांचं धन परत एकदा देवाच्या लोकांसारखं बोलायला शिका. देव जिवंतांचा देव आहे, मेलेल्यांचा नाही आहे. जिवंत लोक बोलत असतात, मेलेले माणसं बोलत नसतात, ते नुसतं पाहत असतात, है ना. देवाचे लोक, आत्मा जेव्हा बोलतो, प्रगटीकरण येतो, त्यावेळेस मुखातून त्याची स्तुती निघत असते. त्यावेळेस आमेन हालेलुया म्हणत असतो. त्यावेळेस आपण विचार करत नाही की मी कोण आहे, कोणाच्या शेजारी बसलो आहे. देवाचे आभार मानायचं की प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या जीवनात हो. इच्छा आहे, इच्छा जर असेल तर ते होईल, आपोआप होणार नाही. तुमची इच्छा असली तर होईल. देवाची आहे, माझी आहे, पण तुमची पाहिजे की प्रभू हे माझ्या जीवनात घडून आण. आम्ही रात्रंदिवस कष्ट केले, ओव्हरटाईम केले. आमच्या पुढच्या पिढीला हे कष्ट करू देऊ नको. मी विश्वास धरतो त्यांच्यासाठी. आमच्या घरातली परिस्थिती बदल, असं बापाने आजोबांनी म्हटलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, विश्वास धरला पाहिजे. कुठं टाइमपास करतात हे बाप लोक. हे सत्य समजले पाहिजे. हे आपल्या मुलाबाळांना पाळायला शिकवा, पण शिकवायच्या अगोदर तुम्हाला माहीत पाहिजे, नाही तर तुम्ही काय शिकवणार. तुम्ही म्हणणार चर्चला जा, युथ मिटिंगला जा, पळ्यात साहेबांना विचार, आणि तुम्ही कशाला आहे. प्रत्येक बापाचं करतोय. आपल्या मुलांना चिडवू नका, तर प्रभूचे शिक्षण यात त्यांचा प्रतिपाळ करा. पण कोण करतंय? आई करते, बाप नाही करीत. आणि म्हणून प्रॉब्लेम सुटत नाही आहेत. बापाने आपली चूक मान्य केली पाहिजे की प्रभू इथं मी चुकलो, माझी क्षमा कर. तो क्षमा करील आणि परिस्थिती बदलेल. पण जोपर्यंत तुम्ही क्षमा मागत नाही, तुमची चूक कबूल करत नाही, परिस्थिती सुधारणार नाही. मी तुम्हाला सांगतो, कोणी किती प्रार्थना, किती ब्लेसिंग मीटिंगला जा, तर योसेफाच्या बाबतीत, योसेफाच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती पूर्ण इजिप्तची कोलमडली आणि फारोने सगळं काही योसेफाच्या हाती दिलं. सगळं धनसंपत्ती योसेफाच्या हाती आला आणि तो मिस्र देशावर राजाच्या नेक्स्ट राजा म्हणून, पंतप्रधान म्हणून राज्य करू लागला. पापी जनांचा धन धार्मिकांसाठी राखून ठेवलेला आहे. आमेन. आणि शेवटी स्तोत्र 105 इथं जे लिहिलेलं आहे, तर ह्या ठिकाणी इस्रायल लोकांच्या बाबतीत वेल्थ ट्रान्सफर झालं, संपत्तीचं स्थलांतर झालं. मिस्र देशातली संपत्ती अचानक त्यांच्याकडं आले. जे दुसऱ्यांकडं, त्यांना छळणाऱ्यांकडं होतं, ते अचानक त्यांच्या हातात आलं. असं होऊ शकतं का? हो, असं होतं आणि असं झालं आणि असं होऊ शकतं. स्तोत्र 105 आणि वचन 37 आपण वाचू आणि थांबूया. Psalm 105 verse 37 या ठिकाणी ह्याच घटनेबद्दल लिहिलेलं आहे की काय झालं. कालांतराने स्तोत्रकर्त्याने लिहिलेलं आहे. Psalm 105
37 स्तोत्र 105:37. त्याने लोकांना म्हणजे इस्रायल लोकांना त्याने लोकांना सोन्या रुपयासहित बाहेर आणले. कसे आणले? नुसते बाहेर आणले का? कसे आणले? तू कसं बाहेर आणतो? सोन्या रुपयासहित. नुसतं बाहेर नाही आणे. त्याने सोन्या रुपयासहित बाहेर आणले. त्यांच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बळ किंवा आजारी नव्हता. तर तो परमेश्वर आहे. योग्य वेळी सर्व काही सुंदर करणारा तो आहे. म्हणून जिथून सुरू केलं तिथं संपूया. नीतिसूत्रे 13-22 सर्वजण मिळून परत एकदा वाचूया की हे जे सत्य आहे ते सत्य आज तुमच्या मनावर, तुमच्या आत्म्यात बिंबू द्या. घरी जाऊन शांत बसून TV बंद करून ह्याच्यावर विचार करा की काय चाललेलं आहे, कुठं चाललेलं आहे. प्रभू आजपासून हे माझ्या बाबतीत घडू दे, माझ्या कुटुंबाच्या बाबतीत घडू दे. प्रभू मी विश्वास धरतो. मला माहीत नव्हतं पण मला आज हे कळलेलं आहे. सर्वजण वाचा स्तोत्र नीतिसूत्रे 13-22. पापी जनांचे धन धार्मिकासाठी राखून ठेवलेले असते. आणि आपण पाहिलं की कशा रीतीने योसेफाच्या बाबतीत झालं, अब्रामाच्या बाबतीत, इसाकाच्या बाबतीत झालं आणि इस्रायल लोकांच्या बाबतीत झालं. आणि मी तुम्हाला सांगतो ते आज आपल्याही बाबतीत होऊ शकतं. म्हणून आपण त्याचे आभार मानूया. आपण विश्वास धरूया. प्रेज द लॉर्ड. आपण विश्वास धरण्याची